नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. नवीन ग्रेगेरियन वर्ष 2026च्या तुम्हा सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा. हॅपी हेल्दी न्यू इयर 2026. 1 जानेवारी 2026 म्हणजेच नवीन वर्षातला हा पहिला दिवस. आपल्यापैकी 100 पैकी 90 ते 95% लोकांनी नवीन वर्षाचे संकल्प केले असतील आणि त्यात एक संकल्प नक्की असतो, ह्या वर्षात आरोग्याची काळजी घेणार, उत्तम आहार म्हणजे डाएट करणार फॉलो आणि व्यायाम करणार. आणि तोच व्यायाम कसा करायचा, किती करायचा, कधी करायचा, कोणी करायचा नाही, त्यांनी काय फायदे होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग. म्हणजेच आजच्या भागात जाणून घेऊया व्यायामाबद्दल आयुर्वेद काय सांगतो. व्यायामाची अत्यंत सोपी व्याख्या आयुर्वेदात दिली आहे. वाग्भटाचार्यांनी किंवा चरकाचार्यांनी असं सांगितलंय, शरीर आयास जननम कर्म व्यायाम संज्ञितम. म्हणजे शरीराला आयास परिश्रम करणारी जी क्रिया असेल त्याला व्यायाम म्हणायचं. आणि थोडक्यात याच्याने थोडासा थकवा येणंही अपेक्षित आहे, पण बलवर्धन म्हणजेच शारीरिक बळ वाढणं आणि मानसिक स्थैर्य येणं अपेक्षित आहे. तर व्यायाम किती करायचा? आयुर्वेदात म्हणलंय अर्धशक्त्या, म्हणजे आपली जी पूर्ण कपॅसिटी आहे त्याच्या निम्म्या शक्तीचा व्यायाम करावा, ज्याच्याने बलवर्धन होईल, पुष्टी प्राप्त होईल, पण थकवा येणार नाही किंवा तुमच्या धातूंचा ऱ्हास होणार नाही. वसंत काळात आणि शीतकाळात थोडा जास्त व्यायाम करायला हरकत नाही. जे स्निग्धाहार घेणारे आहेत, बलवान आहेत, त्यांनी थोडा अधिक व्यायाम करायला हरकत नाही, पण एरवी अर्धशक्ती व्यायाम करावा, ज्याने तुम्हाला व्यायामाचे फायदे जाणवतील. नियमित व्यायाम केल्याने काय फायदे मिळतात बरं? लाघवम कर्म सामर्थ्यम स्थैर्यम दुःख सहिष्णुता दोषक्षयो अग्निवृद्धिश्च व्यायामात उपजायते. म्हणजेच व्यायामाने लघुता येते, लाघव येतं, हलकेपणा येतो शरीराला. कर्म सामर्थ्य, कोणतंही कार्य करण्याची तुमची शक्ती वाढते. मानसिक स्थैर्य येतं. दुःख सहन करण्याची ताकद वाढते. दोषांचा क्षय होतो. अग्नी वाढतो, म्हणजे छान भूक लागते, पचन सुधारतं. आणि अग्नी ही आयुर्वेदाची अत्यंत विशिष्ट संकल्पना आहे. याविषयी अनेक व्हिडिओज केले, ते जरूर बघा. पण व्यायामाने सतत नियमित व्यायाम केल्याने बलवर्धन होतं, धातूंची पुष्टी होते आणि दोषांचा क्षय होतो. त्यामुळेच स्वास्थ्य प्राप्त होतं. व्यायामाने होणारे फायदे तर पाहिले, पण व्यायाम कधी करायचा? तर दिनचर्या अध्यायात वाग्भटाचार्यांनी असं सांगितलंय की सकाळी उठल्यानंतर मलमूत्र विसर्जन, दंतधावन ही सगळी कार्य झाल्यानंतर अभ्यंग करावा. म्हणजेच नियमित तिळाचं तेल सुखोष्ण करून, किंचित कोमट करून अंगाला लावावं आणि त्यानंतर थोडा व्यायाम करावा. म्हणजे वात वाढणार नाही, तुमच्या शरीराला स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यानंतर तुम्ही स्नानकर्म करावं. योग्य व्यायाम झाल्याची लक्षणं काय सांगितली आहेत? तर कपाळावर घर्मबिंदू येणं, म्हणजेच कपाळावर पुरेसा घाम येणं, शरीर लाघवता म्हणजे हलकेपणा वाटणं, भूक लागणं, योग्य प्रमाणात श्वासगती वाढणं, हृदयगती वाढणं. पण त्यालाही एक लिमिट आहे. आयुर्वेदात म्हणल्याप्रमाणे अर्धशक्त्या व्यायाम करावा आणि नियमिततेने करावा, म्हणजे वातप्रकोप होणार नाही आणि बलवर्धन होऊन स्थैर्य प्राप्ती होईल. सध्याच्या काळात झालंय असं, आपल्या शरीराला हालचालीची गरज आहे तर ते एका जागी बसून काम केलं जातंय, आणि मनाला स्थिरतेची गरज आहे तर ते चंचल झालंय. बरोबर उलटं करणं अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने व्यायाम केला तर मन स्थिर होईल आणि शरीराला गती मिळेल, योग्य पद्धतीने आरोग्य टिकून राहील. व्यायाम कधी निषिद्ध सांगितलाय किंवा कोणाला करू नये असं सांगितलंय? तर क्षुधा तृषा पीडित, म्हणजे ज्यांना प्रचंड प्रमाणात आता तहान लागलीये, भूक लागलीये, असं असताना त्या अवस्थेत व्यायाम करू नये. ज्वर असताना व्यायाम करू नये. सर्दी प्रतिशाय असताना किंवा खूप कफ वाढला असताना व्यायाम तेव्हा करू नये. त्याचबरोबर रक्तपित्तासारखा आजार आहे, क्षयासारखा रोग आहे, अशा अवस्थेत किंवा हृदरोग असताना चुकीचे व्यायाम करू नये, नाहीतर त्याच्याने तो रोग वाढण्याची शक्यता असते. पण इतरांनी मात्र, स्वस्थ व्यक्तींनी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक आयुर्वेदात सांगितलंय, क्रोध शोक भयात वायू, म्हणजे चुकीच्या पद्धतीने वात वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला आता कुठल्याही कारणाने चिंता असेल, भय असेल किंवा घरात काही घडल्यामुळे शोक असेल तर त्या अवस्थेत खूप जास्त व्यायाम करू नये, नाहीतर वात प्रकोप होण्याची शक्यता असते.
व्यायाम कधी करावा पाहिलं तर दिनचर्येमध्ये सकाळच्या वेळेतच व्यायाम सांगितलाय. आजकाल अनेक जण रात्री 9 वाजता 10 वाजता सुद्धा जिमला जाताना आपण पाहतो, किंवा रात्री जेवून मग नंतर वॉक करायला मी जाते असं सांगतात. तर हे चुकीचं आहे. व्यायाम हा जेवणाआधी सकाळी किंचित अभ्यंग करून करावा. त्यानंतर तुम्ही चांगला स्निग्ध उष्ण ताजा आहार जरूर घ्यावा स्नानानंतर. त्याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल. व्यायाम आणि श्रम म्हणजेच एक्सरसाइज आणि एक्झर्शन याच्यात फरक आहे. आपल्याला चुकीचे श्रम करायचे नाहीयेत, योग्य पद्धतीने व्यायाम करायचा आहे. आणि त्यामुळेच आयुर्वेदानुसार प्रकृतीचा विचार करून बल, अग्नी, आपला देश, आपण कुठे राहतो या सगळ्याचा विचार करून व्यायाम निवडायची गरज आहे. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर एखादी पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल तर त्यांना स्विमिंग सारखा व्यायाम हा जास्त चांगला आहे, जो थंडावा देणारा पण आहे. आणि त्याचबरोबर जी कफ प्रकृतीची एखादी व्यक्ती आहे, कफाचे विकार नाही, मी प्रकृती म्हणते, अशांना गतीची जास्त गरज असते. त्यामुळे त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, कार्डिओ असेल, किंवा व्यायाम ज्याच्यात पळणं असेल, धावणं असेल, गती मिळणं असेल, असे व्यायाम निवडावेत. वात प्रकृतीच्या व्यक्तीला ऑलरेडी भरपूर गती असते, त्यांना स्थिरतेची गरज आहे. त्यामुळे त्यांनी योगासनं करावीत. सूर्यनमस्कार तर सर्व प्रकृतीच्या व्यक्तींनी करावेत. पण आपल्या प्रकृतीचा, वयाचा, बलाचा विचार करून सकाळच्या वेळेत योग्य पद्धतीने व्यायाम केला तर तुम्हाला व्यायामाने मिळणारे हे सगळे लाभ जरूर मिळतील. तर या नवीन वर्षात संकल्पपूर्वक तुम्ही व्यायाम नित्य नियमित करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्की जाणवतील. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.